बघू शकता सर्व काही मांडून झालेलं आहे. आता थोड्याच वेळात आरती चालू होईल, ते सुद्धा तुम्हाला दाखवेन. कंटिन्यू राहा आपल्या ब्लॉगमध्ये. नवीन असाल तर जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा. बघू शकता कसं सजवलं पूर्ण. काय बोलशील? मस्त सजवलंय, आम्ही सजवलंय मस्त. बघा तुम्ही बघू शकता. तू काय बोलशील? मला काय बोलायचं? आज काय बोल? आरती मस्त झाली. आम्ही आरती बोललो स्वतः. हा स्टार्टिंगलाच आरती चुकवली. नाही. स्टार्टिंगलाच आरती चुकवली, ते नाही बोलले तुम्ही. हाती घोडा पालकी जय गणैया लाल की. हाती घोडा पालकी जय गणैया लाल की. हॅलो गाईज, आणि चल यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आता निघालोय वल्लभ नानांच्या घरी. श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करणार आहे. चला जाऊ. नंतर मग आपल्याला बंटी नानांच्या घरी सुद्धा जायचं आहे. तर ब्लॉग 2 होतात, पण सेपरेट बनवेल. हा ब्लॉग उद्या कंटिन्यू करेल दहीहंडी निमित्त. तर याच्यामध्ये दाखवेन तुम्हाला जन्माष्टमीचा छोटासा योग, आणि मग उद्याचा पाठ काय असेल तो बघायला भेटेल तुम्हाला. चला पोचलो मस्त की नानांच्या घरी, आणि नानांनी सर्व मांडून झाले. दाखवतो तुम्हाला कंटिन्यू का. आणि इकडे लाडू चालू आहेत. कसे भुजाचे लाडू? कसले लाडू आहेत? लाडू कसले आहेत? भुजाचेच ना? भुजाचे लाडू किती? नाही ते लाडू किती होतील अंदाजे? 100. म्हणजे 100च्या वरती पण पकडून त्याला. सर्व काही मांडून झालेलं आहे. आता थोड्याच वेळात आरती चालू होईल, ते सुद्धा तुम्हाला दाखवेन. कंटिन्यू राहा आपल्या ब्लॉगमध्ये. नवीन असाल तर जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा. बघू शकता कसं सजवलं पूर्ण. काय बोलशील? मस्त सजवलंय, आम्ही सजवलंय मस्त. बघा तुम्ही बघू शकता. तू काय बोलशील? मला काय बोलायचं? ठीक 12 वाजता श्रीकृष्णाचा जन्म होईल ना, तेव्हा आपण आरती वगैरे चालू करणार आहे. आणि यांची मस्ती बघा किती चालू आहे. 12 वाजता श्रीकृष्णाचा जन्म होतो ना, जेव्हा आईच्या गर्भातून बाळ बाहेर येते तेव्हा जशी नाळ कापली जाते ना, त्याप्रमाणे ही किरा म्हणजे काकडी तिकडे असं 12 वाजता कापण्याचं अर्थ आहे. चला. हाती घोडा पालकी जय गणैया लाल की. हाती घोडा पालकी जय गणैया लाल की. जय जय श्री कृष्ण भगवान की जय. ही चालू झालेली. आता 12 वाजलेत कम्प्लीट. आता मस्त प्रत्येक घेतोय आरती. तिथे देवाकडे बघायचं. चला. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. सुखकर्ता दुःख हरता वार्ता विघ्नाची. नुर्वी पूर्वी प्रेम कृपा दयांची. सर्वांगी सुंदर उसेंदुराची. कंठी जळके माळ मुक्ता फळांची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती व श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मान सावन मात्रे मान. कामना पूर्ती. जय देव जय देव. तुझ गौरी तुमरा चंदनाची ओटी कुमकुम केश्वरा. हिरे जडित मुकुट शोभतो बरा. रुंजून तीनु पुरी चरणी घागरिया. जय देव जय देव श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मान सावन मात्रे मान. कामना पूर्ती. जय देव जय देव. काढली. बघू शकता आता सर्व प्रसादावर पाणी सोडून घेत आहेत. तुला आता घेतोय ब्लॉग मध्ये. बस आलीस तू आता.
काय काय बोलशील आज तू? आज काय बोल? आरती मस्त झाली. आम्ही आरती बोललो स्वतः. हा स्टार्टिंगलाच आरती चुकवली. नाही, नाही, नाही. स्टार्टिंगलाच आरती चुकवली ते नाही बोलले तुम्ही. आरती वाजव. किती वाजवली ढोलक ते सांग मला. आरती कोणी घेतलेली पहिला? हा मग ढोलक कधी वाजवायला गेला तू? हा असा असा तुला पॉइंट मारला त्यांनी. वाजवता येतं का पहिला? दाखव वाजून मला. गळ्याला पुरत नाही ती वाजवायची कधी. कशी कशी वाजव तू? हा बघ ना गळ्याला. आता नाही, आता नाही. हाती घोडा पालखी जय गणैया लाल की. हाती घोडा पालकी जय गणैया लाल की. हो हो तुला घेतो नक्की घेतो. तुलाच घेतोय बघ. हा आरती घे आरती घे आरती घे आरती घे. हा घे आरती. हा हाती घोडा पालकी जय गणैया लाल की. हाती घोडा पालकी जय गणैया लाल की. बस झालं 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 झालं. आता पालना आलो. हा पालना आलो. हलू हलू हळू हलू 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 हलू. राईट हँड राईट हँड राईट. हा उजवा नाही समजला तुला. राईट बरोबर समजला. हाती घोडा पालकी जय कन्हैया लाल की. हाती घोडा पालकी जय कन्हैया लाल. बस 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 बस. गोपाळ कृष्ण भगवान की जय. नाही घेतला तुला. नाही घेतला. नाही आता दीदीला घेतलाय बघ. दीदीचं चालू आहे. तुझं नाही घेतलं. तुला नाही घेतलं. हाती घोडा पालकी जय कन्हैया लाल की. हे बस एवढंच होता. घेतला आता प्रसाद खायला. लाडू आहे प्रसादाला. भुजाचा लाडू. तुला पाहिजे का? चला खाऊन घेऊ मस्त पैकी. आता यांनी पण घेतला बघा. पृथ्वीने खायला. खाऊन टाका पूर्ण. टाकायचं नाही. कसं लागतं? निघालो मस्त पैकी. त्यांनी आपलाच ब्लॉग लावला तिथं हनुमान जन्मोत्सवाचा. तर आपण चालू आता बंटी नानांच्या इथं जाऊ. बघू आहेत की नाही तिथं कोण. नाहीतर मग निघू. काही मस्त पाय वगैरे पडून निघालो. आता चालू घरी. आजचा ब्लॉग आता उद्या कंटिन्यू करेल. जो काही आहे तो बाकी. शुभ सकाळ. आत्ता दहीहंडीच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. दोन्ही म्हणजे रात्रीचा आणि आत्ताचा एकच म्हणजे पार्टमध्ये करतो. नंतर बघू जर मोठं झालं तर 2 पार्टमध्ये कंटिन्यू करू. आणि जे आपल्याला टी शर्ट दिले ती वैभव आलिमकर यांनी दिले. आमच्या गावातील समाजसेवक. आता आपल्या घरासमोरच लहान पोरांनी हांडी तयार केले. पहिला ती दाखवतो तुम्हाला. आणि नानाने तिकडून पाणी मारतोय. ती हंडी पहिला बघून घ्या. आणि मस्तपैकी एन्जॉय करा आपला ब्लॉग बघून. बघा माऊली बोलते मला कशाला भिजवला. दही हंडी तर चालू आहे त्यांची. जास्त नाही 3च थर लागणार आहे. वरतून नाना पाणी टाकतोय आणि खाल्ले इकडे आई पाणी टाकतोय. पूर्ण चिखल करून ठेवले पोराई. मी यांना काय सांगत होतो काल का संध्याकाळी फोडू आपण. त्याचं रिझन असं आहे की गावातल्या सर्व अंड्या फोडून आल्यानं नंतर मजा करायला वेगळीच मजा. पण हे ऐकत नाही. बघूया तरी पण एकदा सांगायचा प्रयत्न नक्कीच करतो. आणि यांचं हल्ली गोंगाट जे असतंय. तर आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. नवीन असेल तर जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा. स्वतः माऊली सुद्धा ब्लॉग बनवते आपल्यासमोर. बघा पोरांमध्ये किती उत्साह आहे दही अंडी चांगली करण्याचा. पण बोलतात 2 अंडे आहेत. रात्री पण एक असे आहे. तर मी त्यांना सांगत होतं की आत्ता न करता रात्री करूया आपण. तर नाही ते बोलतात आत्ता पण एक फोडू आम्ही आणि रात्री पण. तर आपण जाऊ आत्ता आमच्या गावातील शिव मंदिराच्या इथं. पहिला मानाची अंडी तिथून सुरुवात येते आपल्या दही अंडीला. पहिला ती कव्हर करू. मग गावामध्ये किती अंडे आहेत ते तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेन. चला कंटिन्यू राहा. एकदा नानावरतून बालदीने पाणी फेकतोय आणि शेवटी हंडी फोडली. हॅलो 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 हॅलो. पहिली हंडी फुटलेली आहे मस्तपैकी. नानावरतून पाणी टाकतोय.
आपण शंकर मंदिरावरूनच आता डायरेक्ट आता नाक्यावर आलोय गणपती मंदिरामध्ये. इकडं सुद्धा मानाची अंडी असते. पहिला पूर्वी इथं गणपती मंदिरामध्ये बांधायची, आता इकडे बिल्डिंग बांधल्यामुळे आपण ती शिफ्ट केले शिवसेने शाखेसमोर. आपण अगोदर बाबांनीच दिली. हा मग तेव्हा ती नंतर शिफ्ट केली ना, असं ना. अगोदर मंदिर होतं तेव्हाच बाबांनी दिली. दिली. ते जे पुजारी होते त्यांनी दिली होती. आता आपण दही अंडी घेऊन तिथं जायचं. अंडी आय थिंक तयार केले, दाखवतो तुम्हाला. पहिला गणपती बाप्पांचं दर्शन घेऊ, मग हंडीला उचलू, मग तिकडे बांधायला नेऊ आपण. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. आमच्या गावातील गणेश मंदिर, जुना मंदिर तिकडे होता, आता हा नवीन मंदिर आहे मस्तपैकी. मस्त दर्शन करून झाले. आता हंडी खाली रूममध्ये ठेवलं, म्हणजे बेसमेंटमध्ये. तिथून हंडी घेऊ, मग रस्त्यावर आपल्या शाखेच्या इथं क्रेन घेऊन आलं, तिथं बांधायला जाऊ. गोविंदा गोविंदा बघू शकता आता अंडी घेऊन आम्ही चाललेलो आहे. सर्वजण आलेली जमलेली. बजरंग, अरे बोल बजरंग, गोविंदा रे गोपाला. गणेश्वरी महाराज की जय, राजेशगिरी महाराज की जय. पोचला आम्ही शिव मंदिरामध्ये. याला पाया पडून घेऊ आपण. जय श्री महाकाल. चला. ओम नमः शिवाय. चला, मस्तपैकी आपलं दर्शन झालेलं आहे. आता आपण इथून निघू. पालखी बांधायला दहीहंडी बांधायला घेतले. मानाची पहिली दहीहंडी ती करू आपण, मग डायरेक्ट दाखवतो पुढे काय काय होऊ शकता. मानाची अंडी आलेली आहे. हा त्याला बांधतील इथं. बघू शकता हंडी बांधायची सुरुवात तर झालेली आहे. सगळेजण हंडी बांधतात आणि हे नुसतं ठोंब्यासारखं उभं राहिलेत दोघं जण. असतं बघ येऊन पटापट हंडी बांधूच राहिली ना, मग तुम्हाला डायरेक्ट बघू शकता. आता हंडी हळूहळू वरती खेचली जाते आणि पाऊस सुद्धा टायमावरच आलेला आहे. किती हाईट करायची ती करतील. शकता दुसरी हंडी सुद्धा बांधून झाले. बांधताना दाखवली ना मी. पाऊस आला अचानक ना, वरती सगळं पळापळ झाली. सगळी मंडळी जमले बघा. हे आमच्या गावातील युवा नेतृत्व, बिझनेसमॅन, सप्लायर. आता थर लावायला सुरुवात केली. सर्व पोरं एकत्र आले. दाखवलं मला आता एकमेकाला मध्ये घालायचा प्रयत्न करत, कारण की गावात पोरं म्हणजे दहीहंडी उत्सव करायला सपोर्ट नसतो जास्त लोकांचा. नॉर्मली चालतं तो चालतं. जे आहे तर रिॲलिटी सांगतो. कोणी वाईट कमेंट करू नका, बस एवढं. तर बघू शकता तिसरा थर लावलेला आहे आणि चौथा पाहिजे आपल्याला. हल्ली पडायची शक्यता नाकारता येत नाही, कारण की सर्वजण कापतात आणि सपोर्टला पोरं नाहीत, बिलकुल पोरं नाही. अजून एक पोरगा पाहिजे वरती, तर ती हंडी फुटेल.
पहिली हंडी फुटलेली आहे, आता दुसरी हंडी फोडायचा प्रयत्न चालू आहे. पण हळूहळू खाली उतरून किंवा तिथून करायचा ट्राय करतीलच. तर हळू 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 पहिली हंडी फुटलेली आहे. आता म्हणजे तिसऱ्या प्रयत्नाला ट्राय केले. पहिला प्रयत्न आपला पडलेले, दुसऱ्या प्रयत्नाला मस्त फोडली हंडी. तर तिसरा प्रयत्न चालू आहे आणि तिसऱ्या प्रयत्नाला परत तिसरा थर लागलेला आहे. दाखवतो तुम्हाला, बघू शकता. चौथा थर लावायचा चालू आहे, पण चौथ्या थरमध्ये फुटणार की नाही अजून काही सांगू शकत ना, कारण त्या हंडीपासून ही हंडी उंच आहे. एकच दोरेल आहेत पण क्रॉस असल्या कारणाने उंच आहे. बघू शकता चौथ्यामध्ये पकडलेली आहे. सगळी डायरेक्ट उतरायला प्रयत्न करतात. तर काही गाडी स्कूटी घराजवळ लावली. आता चाललो आहे, इथं बाजूलाच आहे अंडी. आता बांधतात म्हणजे क्रेनला, त्यांच्या इथं जागा कमी आहे आणि क्रेननीच दरवर्षी बांधतात. तर तुम्ही मागचा ब्लॉग बघितला नसेल तर जाऊन बघा, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देणार आहे तुम्ही. आता जाऊ तिथं. अजून गावात किती हंड्या आहेत माहीत नाही, कारण की खूप साऱ्या हंड्या कॅन्सल झालेल्या आहेत मागच्या वर्षीपासून. आता डायरेक्ट ह्या इथंच समोर ह्या चालीच्या मागे तिथं जाऊनच भेटतो तुम्हाला. मी आता जस्ट पोहोचलेलो आहे आणि इथं मस्त आता पहिला थर लावायला घेतला. म्हणजे बघू शकता, हे बघा नुसतं मध्ये गोप आला. चला पटापट लावून घ्या थर. आशिष, कुणाल 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 शकता. आता असती पोरं जमायला लागली. आता सगळी मोठी चढल्यात, मगाशी बारकी होती. आणि बघ खाली बस रे. आलू आलू काय बघू शकता, बक्षीस मानकरी. गर्दी बघा गर्दी.
मोरया आता निघालो आम्ही डायरेक्ट जेसीबी मध्ये आणली. तर व्हिडिओ कुठेच भेटते ते तुम्हाला दाखवेल. आता आपण जाऊ ठाकूरपाड्यावर. तिकडून काहीतरी 1-2 असतील अंड्या त्या शाखर समोरची ती सुद्धा तुम्हाला दाखवेल. कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये. चला आता जाऊन तिकडेच भेटतो तुम्हाला. पोचलो आता ठाकूरपाडा. इथं महेश दादा, इथं निलेश आपला मित्र, वर्गमित्र. त्या महेश नाना मस्त वेगळी. आता सगळी पोरं जमल्या तर आपण जाऊ अंडे जवळ. अरे स्टारबक्सचा मालक तू अरे व्हिडिओ केला ना व्हायरल बघतो आमच्या घरात रोज टीव्हीला असतो. थँक्यू. हाय हाय. ही सगळे आमची नानी सर, हे आमचं मित्रमंडळ. आता इथली अंडी फोडून झाली. आता पुढे अजून आहे की माहीत नाही. सर्वजण चाललेत आणि आपल्यासोबत आता ऋतिक आहे. तर ऋतिक 1117 या ट्रान्सपोर्ट म्हणजे प्रणाली ट्रान्सपोर्टचा मालक आहे, छोटा मालक. तर त्याचं पण चॅनल आहे, पण तो गेमिंगचा व्हिडिओ करतो. जर नसेल जाऊन बघा. तर त्याच्या चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा. मस्त वेगळी बघू शकता. दही अंडी यांनी बांधलेली आणि बांबूला बांधले. तर कोणी टांगू नका पोरावर. ती चढू नको कारण तुझं वजन जास्त. पोरं लहान आहेत आपली, समजून घे जरा. तुझं लग्न झालंय आता. त्याला खाली बसू. आता ठाकूरपाड्यावले आपल्या त्या अंड्या झाल्यात फोडून. आता नाक्यावली शेवटची अंडे. यावर्षी जास्त अंडे नाहीत. तर काय बोलतील तुम्ही आल्याबद्दल मंडळ आभारी आहे. धन्यवाद. तर आता आपली शेवटची अंडी राहिले त्याबद्दल काय बोलणार? त्याबद्दल खूपच आता आनंद होतो. आपली शेवटची अंडी राहिली आपली शेलपाट्यावर. आपण खूपच धिंगाणा करणार आहे, नाचून बिचून धिंगाणा करणार आहे आपण. चला तर आता डायरेक्ट आपण जाऊ शिवसेना शाखेत.
अशी दही अंडी पार पडली. आता निघालो आम्ही गाडी आणला. माझी गाडी मी घरीच ठेवली, पप्पाची गाडी इथे ठेवली, तर ती गाडी घेऊन जाऊ आम्ही घरी. चला रेडी झालो आहे आता. मगाचपासून होता जेवणामध्ये पण टाकायला पाहिजे मिरच्या. सर्व दही अंडी फोडून आल्याच्या नंतर काहीच ब्लॉग शूट नाही केला. आता जो काही बाकी आहे तो शूट करतो. एडिटिंग पण करायची बाकी आहे आणि ब्लॉग जास्त मोठा नाही करणार कारण की खूप मोठा झाले रात्रीपासून. आय थिंक 2 पार्ट पण बनवले. तर काही नुसतं मिरच्या घेऊन आलो. तर बघूया दही अंडीचा ब्लॉग किती झाला. मग अशी बोललो 2 पार्टमध्ये डिवाईड करूया. जर मोठाच झाला असेल 30 मिनिटाच्या वरती गेला असेल तर मग 2 पार्टमध्ये डिवाईड करीन. पार्ट 1 पार्ट 2. नाहीतर मग एकच पार्ट बनवून टाकेल ना. ब्लॉग एंड करून टाकतो. आजचा दही अंडीचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा. व्हिडिओ वाटल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये. चला बाय बाय.